हॅलो ट्रेडर, तुम्ही थंबनेल वाचला असेल की उद्या काय बिग मुवमेंट होणार आहे. उद्या कोणता असा दिवस आहे की बिग मुवमेंट होणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मार्केटमध्ये डेली कॅन्डलमध्ये कंटिन्युअसली मार्केट 2 दिवस एका रेंजमध्ये ट्रेड करते आणि एक इनसाईड कॅन्डल पण बनवले मार्केटनं. जसे इनसाईड कॅन्डलचा बेबी कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक होईल तेव्हा आपण एक सी बाय करू शकतो किंवा पी शॉर्ट करू शकतो. ते कोणत्या म्हणजे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट मार्केट मदर कॅन्डलच्या हायच्या आसपास ट्रेड करते आत्ता मार्केट, बरोबर. चला आपण बघूया कुठे एक्झॅक्टली आपण ट्रेड कुठे घेऊ शकतो आहे निफ्टीमध्ये. तर आपण आलो आहे आत्ता 1 तासाच्या कॅन्डलमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं मार्केटनं एक मोठी अशी बेरिश कॅन्डल बनवलेली आणि ती स्वतःला होल्ड करून एक इनसाईड कॅन्डल बनवलेली. आपला परवा पण इश्यू झाला, इनसाईड कॅन्डलचं हाय ब्रेक केलं आपण बाय करू शकतो. आणि इनसाईड कॅन्डल तुम्ही बघू शकता, इनसाईड कॅन्डल झाली आणि इनसाईड कॅन्डलनंतर ही तुम्हाला एक मुवमेंट बघू शकता. आणि ऑलमोस्ट मार्केटला तुम्हाला इथे एक पॅटर्न दिसतो. ते पॅटर्न मला कमेंट करून सांगा कोणता आहे तो, बरोबर. आता तुम्हाला मी इथं सांगतो एक हे पॅटर्न आहे, ते रेंज ब्रेकआउट पॅटर्न आहे. ही रेंज आहे, ज्या बाजूला रेंज ब्रेक होईल त्या बाजूला आपल्याला त्या ह्याच्या डबल किंवा 1:1चा टार्गेट आपल्याला मिळतो आहे. सो उद्या मला वाटते की उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि त्यातच निफ्टी पण एक धमाका करू शकते. उद्या ट्रेड भेटू शकतो कारण की 2 ते 3 दिवस. आणि ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता आता ज्यांनी कोणी ट्रॅडल किंवा ट्रायंगल केला आहे डेली कॅन्डलमध्ये बघू शकतो आपण. ज्यांनी कोणी शुक्रवारी ट्रॅडल किंवा ट्रायंगल केला आहे त्यांनी कुठे ट्रायंगल त्यांनी इथं कॉल शॉर्ट केला आहे. इकडे कॉल शॉर्ट केला, इकडं पुट शॉर्ट केला आहे, बरोबर. आणि मध्ये त्यांनी टाईम टिकेचं ॲडव्हान्टेज घेतले. सो त्यांचा आता टॉप लॉस त्यांनी प्रॉफिट झालं असणार त्यांना टाईम टिकेमुळं. तर त्यांनी ट्रेल केला असणार टॉप लॉस कुठे केले ते आपण बघूया 15 मिनिटमध्ये. आता तुम्ही मला सांगा, ज्यांनी कोणी 21,650 शॉर्ट केला असेल त्यांनी टॉपला ट्रेल करून कुठं आणला असणार आहे ह्या कॅन्डलच्या आसपास. जिथून मार्केट गॅप ओपन झालं तर तिथून वर गेलं तर तेव्हा म्हणजे शुक्रवार ह्याला त्यांनी कुठं आणणार आहे 21. त्यांचं एक तर टॉपला मोठ्या लॉक प्लेअरचा ह्या स्विंगला एक आहे किती 21,750 आणि दुसऱ्यांचा आहे 21,850 ह्या लेवलला ह्या स्विंगला पुट. ज्यांनी कोणी पुट शॉर्ट केला आहे आणि ज्यांनी कोणी कॉल शॉर्ट केला आहे त्यांचं कुठं असणार आहे 21,100 किंवा 22,100 ते 22,150 इथं त्यांनी शॉर्ट केला आहे. आणि त्यांनी टॉपलाच आपलं ट्रेल करून आणलं असणार आहे 22,000ला. ऑलमोस्ट 22,000 हे राऊंड लेवल आहे. ह्या राऊंड लेवलला त्यांनी टॉपला ट्रेल केला आहे. मग ते बिहणार केव्हा आहेत तर मार्केटला बिहणार किंवा एक्झिट केव्हा पोझिशन कवर केव्हा करू शकतील जेव्हा 22,000ला क्रॉस करेल मार्केट. आणि ऑलमोस्ट 22,000च्या आसपास मार्केट आली आणि मार्केट गॅप अप ओपन झालं तर आपण 22,000च्या आसपास. तर आपण 5 मिनटं बघू शकतो, एक ग्रीन कॅन्डल झाले आपण बाईंग करू शकतो आहे किंवा मार्केट 22,000च्या आसपास 22,050च्या आसपास इथं कुठं ओपन झालं गॅप अप ओपन झालं 22,550च्या आसपास तर मार्केट खाली येईन. आजच्या दिवसाचा हायला सपोर्ट बनन आणि आजच्या सपोर्टच्या इथून एक बुलिश कॅन्डल किंवा आपण प्राइस ॲक्शन बघून बाय करू शकतो आहे. आणि दुसरी गोष्ट मार्केट एक ग्रीन कॅन्डल पहिलीच 5 मिनटं ग्रीन कॅन्डल बनवली तर आपण बाईंग करू शकतो आहे. आपलं टार्गेट असणार आहे 22,100 ते 22,150 ह्या 100 पॉईंटचं. पण मार्केट गॅपडाऊन थोडं झालं. गॅपडाऊन थोडं म्हणजे किती मार्केट 21 फ्लॅट ओपन झाले किंवा थोडंसं गॅपडाऊन 21,900 ते 21,950 या लेवलला मार्केट कुठं ओपन झालं तरी पण आपण प्राइस ॲक्शन बघून बाईंग करू शकतो आहे. पण मार्केट समजा 21,800 ते 21,850 या लेवलला कुठं गॅपडाऊन ओपन झालं तर आपलं टार्गेट राहणार आहे पहिली गोष्ट 21,850. तर आपलं टार्गेट असणार आहे 21,750 ते 21,700 हे टार्गेट असणार आहे. आपण सेलिंग करू शकतो तेव्हा मार्केट, कारण की का आता सेल करा हे पण सांगतो तुम्हाला. ज्यांनी कोणी आज बाईंग केले किंवा काल कुठं बाईंग केली त्यांनी तर त्यांचा टॉपलॉस कुठं आहे, त्यांचा टॉपलॉस ह्या स्विंगला 21,750. सर त्यांनी आज बाईंग केली त्यांना ओव्हरनाईटमध्ये त्यांना एक लॉस दिसतो आहे आणि त्यातच एक 5 मिनटाची रेड कॅन्डल झाल्यावर
ते आपले पोझिशन कवर करते आणि पोझिशन कवर केल्याने प्लस न्यू सेलर ॲड झाल्यामुळं मार्केट आपल्याला 21,700 ते 21,750 100 पॉईंटची मुवमेंट बघायला भेटेल. म्हणजे इकडे आपल्याला निफ्टीला 100 पॉईंट आहे, तिकडे एक 100 पॉईंटची रॅली बघायला भेटेल. पण आता आपण बँक निफ्टीमध्ये बघू. चला, हॅलो ट्रेडर, आपण आले आत्ता बँक निफ्टीच्या चार्टवर. बँक निफ्टी बघू शकता तुम्ही कंटिन्युअसली 3 रेड कॅन्डल बनवलेत, बरोबर. ऑलमोस्ट आणि मार्केट 21,600 निफ्टीचं हे आलं 45,500 किती 45,500 ते 45,700 ही 2 दिवस झाले ट्रेड करते मार्केट. हे तर स्वतःला होल्ड केली, ही चांगली गोष्ट मार्केटची. मार्केट सेलिंगला येत असतं तर मार्केटने एवढा वेळ लावला नसतं. मार्केट आत्तापर्यंत सेलिंग असतं मार्केट, तर मार्केट इथं आलं असते. सेलर इथं न्यू ॲड ऑन होईनात, ॲड होत नाहीत आणि बायर सध्या ॲड होत नाहीत. पण बायर तुम्ही बघू शकता थोडे बायर ॲड होतात आणि मार्केट तुम्ही बघितलं तर मार्केट कंटिन्युअसली गॅप ओपन होते 3 दिवस झालं. तुम्हाला दाखवतो मी. आता आपण काल काय म्हणले, परवा दिवशी काय म्हणले 46,000 आपण बाईंग करू शकतो आहे. पण आज उद्या काय करू शकतो ते सांगतो मी. आपण 1 तास कॅन्डलला गेलो तर तुम्ही इथं बघू शकता मार्केट बघा तुम्ही इथं लोअर लो बनवत होतं, पण आज मार्केटनं स्वतःला होल्ड केले. काल आज 2 दिवस मार्केट स्वतःला होल्ड करते आणि तुम्हाला इथे नीट पाहिलं तर तुम्हाला एक पॅटर्न दिसेल. ती पॅटर्न आहे डब्ल्यू पॅटर्न. मार्केटनं डब्ल्यू पॅटर्न बनवला आहे आणि ती तुम्हाला कळ नसलं डब्ल्यू पॅटर्न झाला आहे तर तुम्ही एक काम करू शकता, लाईन चार्टमध्ये जाऊ शकताय. लाईन चार्टमध्ये तुम्हाला क्लिअरली प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न दिसेल. सो 1 तासामध्ये मार्केटनं डब्ल्यू पॅटर्न बनवला आहे. फक्त मार्केट गॅप डाऊन ओपन झालं पाहिजे. गॅप डाऊन ओपन झालं तर ही ब्रेकआउट फेल होईल, डब्ल्यू पॅटर्न फेल होईल आणि मार्केट कंटिन्युअसली सेलिंगला येईल. मग ते एक बाईंग मुवमेंट होऊ शकते. आणि तुम्ही बघू शकताय ऑलमोस्ट मार्केटनं स्वतःला होल्ड केले डब्ल्यू पॅटर्न बनवून 1 तासात. पण 15 मिनटात आपण बघूया. आता आपण 15 मिनटाच्या आठवर आलं आहे आणि बघू शकता तुम्ही आज पण मार्केट गॅप अप ओपन झालं. फर्स्ट टाईम सेलिंग आलं, पण मार्केटनं स्वतःला इथं होल्ड केलं आणि पूर्ण दिवस आज एक साईडवेज घालवला आहे. इथे गॅप अप ओपन झालं तर मार्केट पुन्हा तुम्ही बघू शकता काल एक मार्केट गॅप अप ओपन झालं. पुन्हा पहिल्यांदा सेलरने ट्राय केला खाली आणायचा, पण न्यू सेलर ॲड झाले नाहीत आणि बायाने पुन्हा स्वतःला होल्ड करून कंटिन्युअसली ठेवले. ते तुम्ही बघू शकता. तिसऱ्या दिवशी पण गॅप अप ओपन झालं, मार्केट थोडं वर गेलं, तिथून पुन्हा रॅली खाली निगेटिव्ह झाली. शुक्रवारची गोष्ट आहे 2 तारखेची. तर तुम्ही इथं बघू शकता मार्केटने इथे एक ट्रेंड लाईन दिसेल तुम्हाला. सो मार्केट ही ट्रेंड लाईन ब्रेक करण्याची हे करू शकते. तुम्हाला एक एक्झॅक्टली दाखवतो. मार्केट बघू शकता तुम्ही 15 मिनटात एक ट्रेंड लाईन, आणि ही ट्रेंड लाईन मार्केट ब्रेकआउट देऊ शकते. आणि मार्केटने 15 मिनटाचा ब्रेकआउट दिल्यावर आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 46,000 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 46,200 ते 46,250. मार्केट फ्लॅट ओपन होऊ नाही तर गॅप ओपन होऊ, आपण बाईंगच्या दिशेनं कोच करू शकतो आहे. पण समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं कितीला, इथे एक सपोर्ट बघू शकताय. ही मार्केटला एक सपोर्ट आहे 45,700चा. सो आणि मार्केट तुम्ही एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता 45,700ला कितीदा टच केले मार्केटनं. तर बघू शकता तुम्ही 1 2 3 तर 3दा मार्केटनं स्वतःला 45,600 ही सपोर्ट मार्केटनं टेस्ट केला. ही सध्या वीक झालेला आहे. इकडे एक ट्रेंड लाईन दिसते. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं 46,000च्या खाली. किती 46,000च्या खाली मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर आपण एक निगेटिव्ह कॅन्डल पहिल्यावर ट्रेड करू शकतो किंवा प्राइस ॲक्शन बघून आपण पूर्णपणे आपण ट्रेड करू शकतो. आणि पहिलं टार्गेट असणार आपलं 100 पॉईंट 45,500 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 45,400 आणि थर्ड टार्गेट असणार आहे 45,350. हे आपल्याला. आणि समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं अराऊंड किती सांगतो मी, लक्ष द्या, 45,700
50 ते 800 ही 101 पॉईंट मार्केट फ्लॅट ओपन झालं तर आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 46,000 आणि सेकंड टार्गेट 46,200. तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आणि 2 दिवस मार्केट साईडवेज गेले, ह्यामुळे एक बिग मुवमेंट होऊ शकते ह्या आठवड्यात. आणि प्लस तुम्हाला आत्ता सांगतो आहे की गुरुवारी RBIची पॉलिसी, RBIचा रिझल्ट आहे 3 दिवसाचा. ते उद्या नाही झाले तर गुरुवारी तर 100% एक मोमेंटम होण्याचे चान्स आहेत. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपले न्यू बॅचेस चालू होणार. आपले न्यू कॅन्डलस्टिकवर व्हिडिओ चालू होणार आहेत लवकरच, आणि ते पण स्क्रीनवर मोठ्या. सो कमेंट करून मला लवकर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.